लोक नाहीच ऐकणार, का ही रूढ आहे. तसं आपल्या संप्रदायामध्ये आपल्या धर्मामध्ये काही रूढी पडल्या. सोपं करून सांगेन, मी विस्तार करणार नाही, मला पुढे अभंगाकडे जायचंय. आजही एखादा मनुष्य मेला, त्याला त्या चितेवर नेऊन झोपवलं जातं स्मशानभूमीमध्ये, आणि त्याला पाणी पाजवणारा व्यक्ती ती मडकं घेऊन त्याला प्रदक्षिणा मारतो. बरोबर आहे. आता मला सांगा, बाकी सगळं कर्म अपसव्य आहे, तिथल्या प्रदक्षिणा सुद्धा उलट्या माराव्या लागतात. कशा माराव्या लागतात? शास्त्राच्या नियमाप्रमाणे उलट्या माराव्या लागतात. आपण मारतो कशा? बोला ना, कशा मारतात तिकडं? हा दोष आहे, हा दोष आहे. असा एक नाही, असे अनेक दोष आहेत, आणि ह्या रूढीनं पडलेले दोष आता बदलणं शक्य नाही. शास्त्र असं सांगतंय, एखाद्या घरातला एखादा व्यक्ती जर मेला तर त्याच्या घरामध्ये 1 वर्षापर्यंत साधा सत्यनारायण चलत नाही, शुभ कार्य कुठलं चलत नाही. आणि आपल्याकडे रूढी अशी पडली की 1 वर्ष एखादा म्हातारा मनुष्य एखाद्या घरातला मेला असला, माणसं म्हणतात त्याचं लग्नाला पोरगा आलंय, 1 वर्षाच्या आत लग्न करा, पुन्हा 3 वर्ष करू नका. हे 1% नाही, 1000% चुकीचं आहे. हे दोष आहे, हे मान्यच करावं लागेल. पण ह्या रूढी बदलणं आता अशक्य आहे. म्हणून आमच्या महाराष्ट्रीयन संतांनी असा विचार केला की कळत नकळत मनुष्य मेल्यापासून 10, 12, 13 दिवसापर्यंत आपल्या हातून अशा कळत नकळत चुका घडतात, आणि या चुकाचा दोष, या चुकाचा परिणाम भावी पिढीवर होऊ नये याच्यासाठी या सगळ्या दोषाचं निराकरण करणार एक सोपं साधन निवडून काढलं, नाम संकीर्तन तुकोबराय सांगतात, कळत न कळत आपल्या हातून जेही एखाद्या चुका घडल्या असतील, दोष घडले असतील, तुम्ही जर नामसंकीर्तन केलं, कीर्तन केलं, नामचिंतन केलं, तर हा कुठलाही दोष याची बाध्यता तुम्हाला होणार नाही. म्हणून ही सोपं साधन निवडून काढलं. नामचिंतनामध्ये कलियुगामध्ये फार मोठी शक्ती आहे. मित्र असं म्हणेन, एवढी शक्ती आज कुण्याही साधनामध्ये नाही साधनामध्ये. ते भागवतामध्ये एक ओवी येते, फार गोड चिंतन आहे, कधी कधी चिंतन करत जा. नाथ महाराज सांगतात, एका जंगलामध्ये 1000 माजलेले हत्ती उभारले. किती? 1000. हत्तीचा मेळाच, आणि सगळे मदोन्मत असे माजलेले हत्ती 1000 जमा झाले. आता 1000 हत्तीच्या समोर कुणाचा टिकाव लागणार आहे? पण ऐका, ते 1000 हत्तीच्या समोर एक सिंह आला आणि त्यानं गर्जना केली.
आता एका सिंहानं जर 1000 हत्तीच्या समोर गर्जना केली तर सिंहाच्या समोर नाही हत्तीचा टिकावं लागत. सिंह बघितला रे बघितला, हत्ती जिकडे वाट दिसेल तिकडे पळायला लागतात. माजलेले हत्ती आहेत, पण माजलेले जरी हत्ती असले तर सिंहाच्या डरकाळी समोर हत्तीचं नाही काय चलत. नाथ महाराजांची ओवी आहे. नाथ महाराज सांगतात, ऐका. नाथ बाबा सांगतात, विठ्ठला विठ्ठला